सध्या संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीनंतर विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि अशातच आता संपूर्ण राज्यभरामध्ये आचारसंहिता सुरू आहे. मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष जे लागून राहिलेलं आहे ते म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या तीन जे जिल्हे आहेत या तीन जिल्ह्यांच्या मुख्य लढतीकडे राहिलेलं आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुद्धिबळाच्या पटावरती आता सगळेच नेते उतरले आहेत. मात्र रायगड आणि अलिबागच्या राजकीय वळणावरती आणि राजकीय पटलावरती एक नाव नेहमी चर्चेत असतं, ते म्हणजे आमदार महेंद्र दळवी. दळवी साहेब, खूप खूप स्वागत आहे आपल्या LS मराठीमध्ये. खरं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि अशातच आता कोकण जो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि हा बालेकिल्ला राखण्यामध्ये शिवसेनेचे शिलेदार आहेत, जे आमदार आहेत, यांना यश मिळालेलं आहे. याच पार्श्वभूमीवरती आता विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि अशातच आता महेंद्र दळवी यांनी त्यांची स्वतःची कन्या मुलगी जुईली दळवी हिला मैदानामध्ये उतरवलेलं आहे. साहेब, एकंदरीत बघायला गेलं तर नेहमीच तटकरेंच्या विरोधात तुमची भूमिका राहिलेली आहे. माझा पहिलाच प्रश्न असा आहे, तुम्ही देखील आमदार आहात, तुमच्या घरामध्ये 2 जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत, तटकरे का नको? तटकरेंचा प्रवास हा उलटफेर राहिलेला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी गुरुस्थानी मानले त्यांना त्यांनी फसवलं आहे आणि असा उलटफेर प्रवास करणाऱ्या माणसाला मदत करू नये असा व्यक्ती माझा निश्चित आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला त्यांनी 3 वेळा फसवलं आहे. त्याचं प्रामाणिक लोकसभेला काम करून तशा पडत्या परिस्थितीमध्ये त्याला मदत करून त्याला खूप मोठ्या फरकाने आम्ही निवडून दिला. अलिबागने 38,000 मताधिक्य दिलं. पण माझ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचे सगळे कार्यकर्ते हे माझ्या विरोधात ते उभे ठाकले होते. याचा अर्थ असा आहे की तटकरेला ज्यांनी मदत केली त्यांना तो फसवतो. म्हणून आत्ता कोकणाची जनता हुशार आहे आणि झालेल्या स्वायत्त निवडणुकीमध्ये आम्हाला रायगड जिल्ह्याने शिवसेना जनता दिला. असं असताना पण 3ऱ्या क्रमांकाचे BJPला त्यांनी मदत करून ते अध्यक्षपद बसवलं. म्हणजे अशीच भूमिका कायमस्वरूपी राहिल्या. दुसऱ्याला फसवणं हा त्यांचा धंदा आहे. आणि म्हणून ह्यावेळेला कोकणात जनतेने ठरवलं आहे, काही असलं तरी मध्यंतरीच्या म्हणजे मागच्या काळामध्ये आणि त्यांचे बंधू अनिलभाऊ तटकरे 2 वेळा ह्या माध्यमातून निवडून जिंकून गेले आणि की त्यांचे सुपुत्र जिंकून गेले. त्यांच्याच घरात का? मग विशेषतः त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्याला ते अशी उमेदवारी का देत नाही आहे? आजपर्यंत पुरा इतिहास आहे. अजूनपर्यंत त्यांनी त्यांच्या घराण्याच्या बाहेर कधी उमेदवार दिलीच नाही आहे. अनेक आमदार होऊन गेले पण त्यांना भास्कर जाधवचा अपवाद सोडला त्यावेळच्या परिस्थिती अनुसरून राज्यमंत्री त्यांना मिळालं. पण असं कधी त्यांनी आजपर्यंत केलं नाही आहे. लाडसाहेब असतील, हे सगळ्या गोष्टी आपण बघितलं. त्यामुळे लोकांनी आता ठाणलेलं आहे की या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तटकऱ्याच्या घरात उमेदवार असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन निपक्षपाती याचा पराभव करणं ही काळाची गरज आहे. कारण खऱ्या अर्थानं तरच रायगड किंवा कोकणाला न्याय मिळेल असं मला वाटतं. कारण अनेक पिढ्या दर पिढ्या अनेक कुटुंब यांनी संपवण्याचं काम केलं आहे आणि आपल्या कुटुंब वाढीचं काम केलं आहे. आता ही जनता हुशार आहे, असं कधीच मानवून घेणार नाही आहे. आणि म्हणून माझ्या करण्याचा आज मी अपक्ष फॉर्म भरला आहे. परवा सोमवारी मी पक्षाच्या वतीने फॉर्म भरणार आहे. पक्षाने एबी फॉर्म दिला तर पक्षाच्या एबी फॉर्म लढणार. आणि आता अपक्ष लढण्याची माझी मनाची तयारी मी केलेली आहे. कारण आम्ही बघितलं की आत्तापर्यंत पालकमंत्रीपदाचा शब्द असेल तो देखील फेक शब्द ते देत आहेत. कारण खऱ्या अर्थाने निवडणूक आली का यांना सगळ्या युक्त्या सुचतात. मग पालकमंत्री असेल किंवा एखाद्या कुठल्या तडजोड असेल. आमच्या आदरणीय बरेचसे नेते आहेत, 4 वेळचे ते आमदार राहिले आहेत, आज मंत्री आहेत. पालकमंत्री पण आमचा हक्क आहे आणि ते आम्हाला माहितीमध्ये मिळणारच. त्याच माझी बार्गेनिंग करण्याची गरज नाही आहे. आणि मग तडजोड दिलं तर मग आम्ही हे सोडणार, ही परिभाषा ठीक नाही आहे. हा जनतेचा अवमान आहे. जनतेने दिल्या जनाधाराचा मान सन्मान ठेवून ही निवडणूक लढणं ही क्रमप्राप्त आहे आणि ते ताकदीने आम्ही लढणार. साहेब, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. एकतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आमदार म्हणून तुमची ओळख आहे. अशातच मुलीची आता राजकारणामध्ये एंट्री आहे. लोकसभेला एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून तुम्ही तटकरेंना वेळोवेळी मदत केलेली आहे. त्यांच्या उमेदवारीला देखील तुम्ही पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेला चित्र मात्र पलटलं होतं. त्यांनी तुमच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वेळेला पक्षाशी असेल किंवा महायुतीची असेल गद्दारी केलेली आहे. प्रत्येक वेळेला महायुतीमध्ये राष्ट्रवादी हा पक्ष कुणाला सांभाळून घेत नाही आहे. राष्ट्रवादीची समीकरणं कुठेतरी जुळत नाही आहेत का? फक्त आपल्या याच जिल्ह्यामध्ये जुळत नाहीत की संपूर्ण महाराष्ट्राची समीकरणं ही जुळत नाहीत राष्ट्रवादीसोबत? नाही, तटकरेसारखा बेजबाबदार राष्ट्रवादी नेता आहे, कधीही तो कोणी समीकरण जुळून घेत नाही. पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे कुठल्याही निवडणुकीमध्ये उलटफेर करायची ताकद तो ठेवून राहतो. वरिष्ठ नेत्यांना खऱ्या त्याने त्यांच्या परिभाषेत तो मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. असं जरी असलं तरी आताही जादू चालत नाही आहे. कारण तटकरेची जादू आता संपली आहे. म्हणून मगाशी मी शब्द वापरला, आता खरं तर जेलमध्ये ते जादू कुठे येणार? या सगळ्या गोष्टी आहेत. आता खरं तर मत जनमानसाचं आहे. ज्या हजारो लाखो लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून दिलेत स्वायत्त निवडणुकीला, म्हणजे माझे जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरपालिकेचे म्हणजे नगरसेवक असतील, पंचायत समिती सभापती असतील,
ह्यांना देखील वाईट अनुभव तटकरेंचा खूप आलेला आहे. म्हणून सगळ्यांनी ठरवलं आहे, सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठांनी ठरवलं आहे आणि विशेषतः सगळे मान्यवर जे आहेत या पूर्ण कोकणातले, त्या मान्यवरांनी निर्णय घेतलेला का यावेळेला तटकरेला चारीमुंडी चित करायचा आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलीची लढाई ही एक महत्त्वाची लढाई गणली जाईल. जर उद्या कोण सोमवारी पक्षाकडनं फॉर्म आला तर माझ्या मुलीचा फॉर्म मी स्वइच्छेने नक्की पाठी घेईन. पण आमचे नेते आदरणीय शिंदेसाहेब ह्या सगळ्या गोष्टी विचार करून कोकण हा शिवसेनेचा कणा आहे आणि तो मोडू द्यायचा नसेल तर खऱ्या अर्थाने आत्ताच्या जिल्ह्यात जनाधाचा आदर करून ही रायगड सीट माझ्या शिवसेनेसाठी नक्की शिंदेसाहेब घेतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. साहेब, येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला ही सीट भेटली, उमेदवारी आपल्याला भेटली, पुढच्या काळामध्ये रायगड आणि अलिबागातली जी समीकरणं आहेत ती कशा प्रकारे बदललेली असतील आणि पक्षासाठी कशा प्रकारे चांगली ना बघा, मी ज्याच्या विरुद्ध राजकारणामध्ये उभा ढाकलो तो शेका पक्षात मी शून्य आणून सोडला आहे. राष्ट्रवादीची आजची महाराष्ट्रातली अवस्था बघितलं अतिशय दुरावस्था आहे. त्या पक्षाचं तटकरे स्थान शून्यावर आलं आहे. कोणी छोटासा आमदार त्यांना इन्सल्टिंग गोष्ट करतो. एखाद्या नेत्यांनी त्याग करून बाजूला गेला असता, पण लाचारी हा त्यांच्या अंगातला गुण आहे. त्याच्यामुळे लाचारीच्या माध्यमातून ही निवडणुकी लढायला मागतात आणि मग जनता हुशार आहे. जरी काही आता समीकरणं त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला तरी वोटर्स जो आहे, जो मतदार आहे, तर यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांच्या विरोधात वोटिंग करून जो कोण उमेदवार असेल, माझी मुलगी असेल, अन्य कोण असेल, त्याला ते मतदान योगदान देऊन नक्की निवडून आणतील आणि यांची कारकीर्द शून्य आणून सोडतील हा माझा आत्मविश्वास नक्की आहे. विधानसभेला तटकरेंकडनं झालेला दगाफटका, ही जखम अजूनही ताजी दिसते तुमच्यावरती. ही जखम काहीशी पूर्णपणे मिटवण्यासाठी आता मुलगी मैदानामध्ये उतरलेली आहे. एक काय बळ द्याल आणि एक कशा प्रकारे तिला आश्वासित कराल? नाही बघा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवडणूक मी राष्ट्रवादीमध्ये असताना लढलो, तेव्हा देखील माझ्या त्यांनी चीट केलं. त्याच्या अगोदर माझी पत्नी लढली तरी पण त्यांनी चीट केलं. मला विधानसभेला, मी त्याच्या लोकसभेला काम करून मला त्यांनी चीट केलं. माझी मुलीने जे एक मगाशी सांगितलं की राष्ट्रवादी युती धर्म पाळत नाही आहे आणि माझी मुलगी उभी आहे. एका बापाची मुलगी उभी करणं हे सगळ्याच बापांना किंवा आईवडिलांना ज्ञात आहे. जेव्हा मी मुलीला उभी करतो ती लढाई जोरदारच करणार, त्यामुळे कुठे शंका घ्यायचं कारण नाही आहे. तटकरेच्या ताकदीला 2 हात करण्याची ताकद माझ्यामध्ये निश्चित आहे. त्यामुळे मी कुठलाही विचार न करताना ती निवडणूक मी ताकदीने लढून जिंकून आणणार, एवढं 100%. आणि इलेक्टेड मेंबर जे आहेत निवडून आले ते जनता माझ्या पाठी आहे. आणि एक तर आता पंतप्रधानांनी सांगितलं की महिलांचा सहभाग विशेषतः राजकारण असला पाहिजे आणि ती भूमिका तिनेही स्पष्ट केली. मला असे वाटतं तटकरेची मुलगी आज मंत्री आहे, त्या बाबतीमध्ये ते विचार करतील आणि मला माझी पूर्ण खात्री आहे जरी काही असलं तरी यावेळेला कोकणातली जनता हा जादुई आकडा नक्की पार करेल. साहेब, एकनाथ शिंदेंच्या ताफ्यामधले तुम्ही सर्वात कमिटेड आमदार म्हणून तुमची ओळख आहे. तुम्ही दिलेल्या प्रत्येक शब्दावरती नेहमी कमिटेड आहात. तुम्ही जे कमिटमेंट करता ती पूर्णच करता. मात्र यावेळेला तुम्ही रिंगणात आहात, पक्ष तुमच्या कमिटेड राहील का? तुम्हाला मदत करेल का? 100% राहील. कारण पडत्या काळामध्ये पक्षाच्या किंवा शिंदेसाहेबांच्या बरोबर मी राहिलेला एक सेवक आहे, एक सैनिक आहे. त्यामुळे मला नक्की माझी खात्री आहे जरी महाराष्ट्रामध्ये काही चर्चा असली तरी रायगडच्या मातीतला मावळा महेंद्र दळवी याचा विचार शिंदेसाहेब नक्की करतील. कारण शिंदेसाहेब मुख्यमंत्री होत असताना आम्ही सापशिडी खेळलो आहे. कदाचित आम्ही शून्यावर पण आलो असतो, पण शिंदेसाहेबांचं प्रेम आबादी ठेवून आम्ही काम केलं आहे आणि त्यांचंही प्रेम आमच्यावरती निश्चित आहे. आणि मग सगळेच आम्ही आमदार शिंदेसाहेबांचे मानना जाणणारे आहोत की जनता आहे ती शिंदेसाहेबांच्या पाठी आहे आणि शिंदेसाहेबांच्या पाठी आहेत. नक्कीच. एक शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. खरं तर तटकरे आणि दळवी हा वाद काही नवीन नाही आहे. प्रत्येक वेळेला इलेक्शनच्या वेळेला तुम्ही मदत केलीत, समोरनं तुमच्यावरती वार झाले, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे. अशातच आता विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, स्थानिक स्वराज्य निवडणुका झालेल्या आहेत, विधान परिषद निवडणुका चालू आहेत. येणाऱ्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या काळामध्ये लोकसभेला महेंद्र दळवी स्वतः मैदानात दिसतील का सुनील तटकरेंच्या विरुद्ध शट्टू टोकून? नाही, माझ्या पक्षाचा कोणी उमेदवार उभा राहिला तरी 100% निवडून आणणार. आज जे तटकरे खासदार आहेत ते आमच्यामुळे खासदार आहेत आणि म्हणून बेजबाबदार व्यक्ती असा मी त्यांना नक्की नेहमी बोलतो. त्यांना जेव्हा संधीचा फायदा घ्यायचा तेव्हा कोणाच्या मानेवरती त्यांचा डोकं ठेवून ते रडण्याची भूमिका करतात. आता हे अश्रू खोटे आहेत, मगरीचे अश्रू लोकांनी ओळखलं आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला आम्ही चारीमुंडी चित्त नक्कीच करणार. पण आत्ता ही स्वायत्त संस्थेची जी आत्ता निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची, ती निवड आम्ही एक हाती जिंकणार. कारण जनतेने दिलेला हा पुकार आहे. जेव्हा रायगड किंवा कोकणात जनता उठून उभी राहते तेव्हा नक्की विजय प्राप्त होतो. त्याच्यामुळे मला असं खात्री आहे की आत्तापर्यंत तटकरेच्या राजकीय उलटफेर प्रवासाला खरा त्याने धक्का लोक नक्की देतील आणि आमचा विजय प्राप्त नक्की होईल. खूप खूप धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. खरं तर
अवघ्या काही तासांवरच आता विधान परिषद स्वराज्य स्थानिक संस्थे ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे. अशातच आता बुद्धिबळाच्या पटलावरती नेमक्या काय हालचाली होतात आणि त्यात जर बघायला गेलं तर प्रामुख्याने रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल हा सर्वात मोठा केंद्रबिंदू म्हणून मानला जातो. कारण इथं नेहमी चर्चेत असलेला वाद म्हणजे तटकरे आणि दळवी हा आता मेन पटलावरती आहे. आणि या पटलावरती आता महेंद्र दळवीकडे एक ग्रँड एंट्री म्हणून त्यांनी मुलीला आता या राजकारणामध्ये आणलेलं आहे. आणि ह्या पटलावरती आता त्यांची मुलगी कितपत समोरच्या विरोधकांना चितपट करते हे आता थोड्या दिवसातच कळेल. कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, LS मराठीसाठी अलिबाग.